वेलकम टू पेरूची वाडी. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रकाश महाजन आणि मी रिसेंटली गेलो होतो नाशिकच्या फेमस पेरूची वाडीला. तिथं त्यांच्या पक्ष्यांच्या वाडीमध्ये तुम्ही 50 रुपयामध्ये बघू शकता 300हून पण जास्त अधिक देशी आणि विदेशी प्राणी. इथं हा व्हाईट माऊसला एका छोट्या मुलीने पकडलं होतं, तर पिऊने मला पण चॅलेंज दिलं की तू पकडून दाखव. मग बघा काय झालं पुढे. लिटल स्टुअर्ट कडनं जीव वाचून आल्यानंतर मी दिल्ली 6 मधल्या कबूतरला विचारलं की तू इथे एकटाच आहे की तुझे अजून काही भाऊ बहीण पण आहेत. तो म्हटला की आहेत ना, जा पुढे भेटा त्यांना. भेटल्यानंतर मी त्यांना हात दिला, पण ते माझ्या डोक्यावर जाऊन बसले. व्हाईट माऊस आणि मकावला माझ्या हातावरती घेतल्यानंतर मला वाटलं मी एक शूरवीर योद्धा आहे आणि या सरड्याला पण मी माझ्या हातावरती घेऊन गेलो, पण झालं काही वेगळंच. आता आपण कुठे जाणार? बोट मध्ये. एक खतरो के खिलाडीचा टास्क हारल्यानंतर मी विचार केला की आता थोडा अजून तुफानी करूया, म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या खतरो के खिलाडीच्या टास्क मध्ये. ह्या टास्क मध्ये आम्ही फुल मार्कांनी पास झालो आणि आम्ही खूप मजा केली. इव्हन स्नोईने पण खूप मजा केली. आता एवढी मजा मस्ती केल्यानंतर लागली होती भूक. म्हटलं चला आता जाऊया खायला. पेरूची वाडीला येऊन तिथली जर चुलीवरची मिसळ नाही खाल्ली तर काय खाल्लं. मी पुण्यात भरपूर ठिकाणी मिसळ खाल्ली, पण मी तुम्हाला खरंच सांगतो नाशिक सारखी मिसळ कुठंच भेटत नाही. म्हणून मिसळ म्हटलं की फक्त नाशिक. यस, वी आर नाशिककर आणि नाशिकची मिसळ आहे जगात भारी. थँक्यू. आमच्या नाशिक दौऱ्याचे सगळे ब्लॉग्स बघायचे असतील तर प्रियंका प्रकाश YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.